गांव भक्ति धाम मंदिर में हर वर्ष की तरह इस वर्ष भी आज दिनांक 6 नवंबर 2025 को श्री क्षेत्र शिरडी से वापस आई पालकी के उपलक्ष्य में साई कृपा सेवा संकल्प पदयात्री मित्र मंडल अध्यक्ष व डुंगे गांव माजी सरपंच श्री जितेंद्र दयानंद पाटिल व साई कृपा सेवा संकल्प पदयात्री मित्र मंडल के सभी कार्यकर्ताओं द्वारा सत्यनारायण की महापूजा व श्री साई भंडारा का आयोजन बड़े हर्षोल्लास के साथ किया गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर व डुंगे गांव के ग्रामस्थ मंडलों ने उपस्थित होकर सत्यनारायण की महापूजा व साई भंडारा का लाभ लिया। तो वही आए हुए मान्यवर व देनगीदारों का सत्कार साई कृपा सेवा संकल्प पदयात्री मित्र मंडल द्वारा शाल व सम्मान चिन्ह देकर स्वागत किया। रंग नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग, सखा पांडुरंग सखा मुलखम करा बहुतमा थोर तयाची पत्नी होती शिरवार तयाला नव्हते काही सरकार केला म्हणून नमस्कार आली एक नौकाच्याच मार्गाने नाव भरले पूर्ण गौराई होती व्यापारी साधू महाराजी तीच पाहण्यास आला पूजनाची मुलखम त्याच बोले
तयाची पत्नी होती सुंदर तयाला नव्हते काही संतान गेला म्हणून नवसमान पती पत्नीला झाली जाण कन्याई झाली त्या सुरूपवान कलावती म्हणून गंगेचे नवठेवी त्या न्यावरीचे योगियांची गदा जाईना घरी गदा जाईना घरी गदा लीलावतीन काही दिवसानं दिली नवसाची त्याच आठवण बोल पत्नीचे ऐसे ऐकून दिले उत्तर साधुवान लग्न करण्याचा होत मानान करीन तुझा मोठ्या थाटान तुझ कंचन नगरी धाडीला वरुणीच वंश पुत्र ठरविला केले हो कन्यादान बापान विवाह पार पडला थाटान रत्नवसाचे गेला विसरून म्हणून पूर्ण झाले भगवान जावयास आला तो वाणी करण्या धंदा आपला मानानी नगर ते होते चंद्रकेतूचे इथेच ग्रह फिरले दोघांचे चंद्रकेतूच्या महालातून चोराने नेल चोरून राजदूताने पाहिली चोरी आला तो चोरवाणी छरारी चोरीचे द्रव्य तेथे टाकून पाला चोर दूत पाहून सासूबायावरी आला दिली दोघांशी कैद तात्काळ काय घडवितो आता काय घडवितो लीलावती सुख भोगाले घरीही खर चोरी सरे लागल्या माऊली दीक्षा तुला करण्याची शिक्षा होते ब्रह्मण हरी